हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. तर आज कोणती रेसिपी वगैरे काही शेअर करत नाही तुमच्यासोबत. तर आज आता बरेच दिवस झालं ना, म्हणजे 2 ते 3 दिवस झालं म्हणजे पाऊस नाही आहे, ऊनच पडत होतं. तर म्हणलं थोडीशी क्लिनिंग करावी. तर त्यामुळे मग नाश्त्यामध्ये पण आज सिंपल असं पोहेच केलेलं होतं. आणि मग इकडच्या पद्धतीचं केलं की कसं होतं, वेळ जातो, मग बाकी कामाला वेळ भेटत नाही. आणि ऊन भरपूर आहे म्हणल्यानंतर कपडे वगैरे एक्स्ट्राचे काढून धुतलेली होती. तर मग पटकन वाळून निघतात, नाहीतर मग असं बरेच दिवस जातात कपडे वाळण्यासाठी. तर म्हणलं अंगणामध्ये पण थोडंसं क्लीन करून घ्यावं. आता गवत सगळीकडेच वाढलेलं आहे. तर आता बाहेर काही करायला गेले की ना शेजारची गप्पा मारतात. तर इकडच्या लोकांना ना बोलायला भरपूर लागतं. तसं मला पण बोलायला आवडतं, पण बोलायला जास्त कोण नसतेच इथं. तर आता हे आहेत त्यामुळे मला भाषा येते थोडीफार, त्यामुळे मग बोलतात. तर शेजारचे त्या आजी होत्या, तर त्या आल्या होत्या, मी बाहेर दिसली की. तर मग सगळं अंगण आज स्वच्छ करून घेतलं. आता गवत जिकडं बघल तिकडे हिरवंच दिसते. तर पाऊस सारखा चालू राहतो त्यामुळे हे गवत वाढतंच. तर जेवढं जमेल तेवढं म्हणलं क्लीन करून घ्यावं. आता ही समोरची भिंत आहे ती लाल मातीच्या विटांमधली भिंत आहे. तर त्याच्यावरती पण ना असं गवत येतं, पण आता ते जर सगळं गवत काढलं तर ना मग ती माती मोकळी होऊन पडते, त्यामुळं मग काढत नाही. जे मोठं मोठं आलेलं आहे तर ते असं कट करून घेते. आता कोयता आतनं आणून कधीही करू म्हणून हातानंच असं चाललं होतं. आणि भिंतीपासून पलीकडे येते ते शेजारच्या आजींची जागा येते. तर त्यांच्याच झाडांचा पालाबरास अंगणामध्ये माझ्या पडतोय, कारण फणसाची जास्त आहेत तिथं त्यांची झाडं. तर ते ह्या साईडला मग समोरच्या साईडला ना जास्त कचरा होतो. आणि आता पाऊस अगोदर होताच, आता ह्या 2-3 दिवसामध्ये उघडला आहे, तरी पण ना गरमी भरपूर अशी म्हणजे गरम होतंयच. इकडचं वातावरण कसं दमट येतं त्यामुळं ना आता बाहेरचं काम करताना तर घामाची अंघोळच होते, म्हणजे एवढं गरम होतं. तर समोरचं पण असं सगळं क्लीन करून घेतलं. आता भिंतीचं काही गवत वगैरे काढलं नाही, तर जे खाली आलेलं होतं तेवढंसंच हे केलं. तर ऊन पडून ते भिंत पूर्ण वाळल्यानंतर मग ते काढते. आता ते बघायला छान वाटतं, सगळीकडे हिरवं हिरवं. तर तांब्या भरून एक बाहेरच ठेवला होता, कारण घाम एवढा येतो ना की सारखी तहान लागते. तर मग अधूनमधून मग पाणी पीत पीत ते करायचं चाललं होतं. तर टी व्हीला गाणी पण लावून ठेवली होती, जुनी गाणी ऐकायला आवडतात मला. तर मग ते ऐकत ऐकत मग काम होऊन जातं. तर आता इथं कागदाखाली केसरं मी गावाकडून आल्यानंतर नारळ काढलेलं तर ते झाकून ठेवलेली, पण तेवढं ऊन नाही त्यामुळं मग ते वाळलेली नाहीत, ओलीच आहेत. तर त्याला पण खालून अशी ना वाळवी लागून बऱ्यापैकी हे होऊन जातात, कुजूनच जातात. पण ठेवलेत जास्त ऊन पडेल त्यावेळी. मग आता कसं थोड्या वेळ येतं आणि नंतर हे होतं, बारीक चिरचिर थोडा का होईना येऊन जातो. असं होत नाही की एखादा दिवस पूर्णच उघडला आहे पाऊस, पण थोडंसं कपडे ओली होण्यापुरती किंवा मग केसर भिजण्यापुरता तेवढा असा येतोच तो. समोरचा भाग आता सगळा क्लीन करून झालेला होता, आणि आता म्हटलं थोडंसं पाठीमागच्या बाजूला पण क्लीन करून घ्यावं. गवत आता जे घराला अगदी जवळ येते ते काढते. आता बाजूला पण बरंचसंच वाढलेलं आहे, पण आता सगळंच तरी काही हे बराच वेळ जातो. आता आज एवढंच केलं तरी 2-3 तास कुठे गेले ना काहीच समजलं नाही. झाडं बघायला खूप छान वाटते, पण क्लीन करायला ना खूप अवघड पडते. तर ही काही इथं शोची पण झाडं आहेत. आता नारळाचे फळं पण बरेच पडलेले आहेत, पण ते काही एवढे वाळलेले नाहीत व्यवस्थित, त्यामुळं मग ते तशीच नारळाच्या बुडात टाकून देते. तर एक ब्लँकेट पण आज धुतलेलं होतं, आणि कपडे बरीचशीच धुतली होती. पाय पुसण्या वगैरे सगळ्या धुवून टाकल्या होत्या सकाळी. मग नाश्ता असा काही लाईटमध्ये असेल तर मग बाकीची एक्स्ट्राची कामं भरपूर होऊन जातात. तर आता इथं ना आळू वाळून गेलेला होता गावाकडे गेल्यानंतर, पण आता पाऊस पडल्यानंतर तो थोडा थोडा फुटलेला. पण अगोदर मी गवत काढलं नव्हतं, म्हटलं आळूचं काही गड्डा असतील तर फुटून येतील, आणि नंतर मग ते क्लीन करून घ्यावं. तर ते सगळं आज आता क्लीन करून घेतलं होतं. तर आडावरती ना असं हे नेट झाकून ठेवलेलं असतं, कारण नारळाची फुलं, नारळ, कचरा असं ना नारळाचं फळ म्हणजे पाण्यात पडून पाणी खराब होऊ नये म्हणून. आता त्याच्यामध्ये पण गवत भरपूर वाढले, पण आता ते पण लगेच काढता येत नाही, कारण मग ते काढलं की साईडची जी माती आहे तर ती लाल माती परत पाण्यामध्ये पडते. परत मग आडात क्लीन करावं लागतो, त्यामुळं मग ऊन पडेल ज्यावेळी पूर्ण वाळेल ना त्यावेळेसच आडातलं पण गवत काढून घेते. तर पाठीमागच्या बाजूला पण असं हे सगळीकडे गवत वगैरे वाढलेलं होतं, आणि घरावरती पण आता शेवळ पण वाढलेलं आहे, कारण पाऊस राहतो त्यामुळं अंगणामध्ये पण शेवळ होतं, आणि घरावरती पण सगळीकडे असं म्हणजे हे झालेलं असतंच. तर इथलं तेवढं आळू बसलं ना क्लीन करून घेतलं. आता आळूचे गड्डे बघा, म्हणजे जरी वाळून गेले तरी परत त्यांना पाणी भेटलं तर ते छान फुटतात. तर मी इथलं पण एवढं सगळं क्लीन करून घेतलं. तर क्लीन केल्यानंतर परत छान वाटत होतं.
ही कशी लाल माती असते त्यामुळे गवत पण ना अगदी असं हातानं उपसलं तर ना सगळं असं गवत उपसून येतं, पटपट क्लीन होतं. म्हणजे जास्त वेळ लागत नाही. पाऊस असल्यामुळं ना सगळं म्हणजे असं मोकळं रान झालेलं असतं. तर नाश्त्यामध्ये ना सकाळी सिंपल असं पोहे बनवलं होतं. तर पोह्यामध्ये शेंगदाणं मुलांना भरपूर आवडतात. तर मग शेंगदाणे अगोदर असे तळून घेतले. नंतर मोहरी फक्त घालते मी, जिरं घातलेलं पोहे नाहीत आवडत. तर मोहरी, कढीपत्ता, मिरची आणि कांदा घालून घेतला. तर कांदा जास्त डार्क करत नाही, थोडासा लाल कलर झाला की म्हणजे बास करते, काळा पण कलर करत नाही कांद्याचा. आणि थोडीशी हळद, मीठ आणि साखर थोडीशी घातली ना पोह्याला छान चव येते. आणि पोहे अगोदर फोडणी घालून नंतर पोहे धुवून घेते. जास्त वेळ धुवून ठेवत नाही पोहे, तसे पण नंतर मग ते कडक होतात. तर लगेचच मग फोडणी घालायची आणि लगेच इकडं पोहे धुवून घ्यायचं. आणि नंतर मग तळलेली वरून शेंगदाणे घातले. आता पोह्यासोबत चहा तर पाहिजे असतो. आणि वरून थोडंसं खोबरं खिसलेलं आणि लिंबू घेतलं ना तसं पोहे आवडतात. तर मग ते पण करून दिलं होतं. आणि नंतर मग दिवसभर मग काही शूट घेतलं नव्हतं. दुपारनंतरच परत ते बाकीची कामं केली. तर मग परत बाहेरचं माझं आवरून झाल्यानंतर मग संध्याकाळी दिवाबत्ती करून घेतली. दिवा लावायचा वेळ झाला होता. आता स्वयंपाकामध्ये जास्त काही नाही, चपाती आणि एक माझ्यासाठी भाकरी केलेली होती. तर घरामध्ये भाकरी मी एकटीच खाते. कृष्णा थोडीफार कधी तर खातो, पण प्रांजू आणि आहो अजिबातच खात नाहीत. तर मला भाकरी खायला आवडते, तर मी संध्याकाळी माझ्यासाठी रोज एक भाकरी बनवते. तर मग 4 चपात्या केलेल्या होत्या आणि एक भाकरी केलेली होती. थोडंसं दुपारी तळलेलं होतं भातासोबत आणि शेवग्याची शेंगाची पातळ रस्सा भाजी आणि सोयाबीन सुक्कं केलेलं होतं. तर हे दुपारचंच होतं, संध्याकाळी परत दुसरं नाही काय केलं. नंतर जेवण वगैरे आवरून घेतलं आणि परत कपड्यांच्या घड्या घालायच्या राहिलेल्या होत्या. तर कपडे छान अशी वाळलेली होते. तर संध्याकाळी मग अगोदर घड्या वगैरे घालून ठेवल्या. कपड्यांच्या घड्या घालत मग कृष्णाचा थोडासा होमवर्क होता, तर तो पण करून घेतला. आणि त्याने हे काय बनवलेलं होतं तर ते त्याचं असं कॅमेरासमोर येऊन दाखवायचं चाललेलं असतं. त्याचं काही ना काही सारखं चालूच असतं. शांतपणा म्हणजे अजिबात बसतच नाही. तर थोडीफार मदत पण करतो गोड बोलून जर हे केलं तर. आणि आज ह्यांनी कॅलिकटला गेलं होतं, तर तिथं ना घेवडा आणि गवारी भेटलेली. तर घेवडा बराचसाच किडकाच होता आणि गवारी पण देशी नव्हती, निबारच होती. पण तिथं दिसल्यावर त्याने आणली होती, कारण सारखी ओरडत असते बाहेर गेल्यानंतर काहीतरी भेटलं तर कॅलिकटमधून घेऊन या. तर मग ते निवडून ठेवायचं होतं. आता गवारी उद्याच निवडणार होते, पण घेवडा आज निवडून ठेवा म्हणलं, नाहीतर जास्तच किडतो. तर किचनमध्ये एवढा सगळा पसारा पडलेला होता भांड्याचा, तर ते सगळं आवरून घेतलं. तर थोडंसं दही लावायचं होतं, ते दही पण लावलं. आणि कृष्णा आता गावाकडे गेल्यापासून त्याला दूध प्यायची सवय झाली. तर नाही, अगोदर त्याला जास्त दूध आवडत नाही, तर आता तो पितो थोडंसं दूध. तर मग त्याला दूध पण दिलं आणि पाणी पण प्यायला गरम करून घेतलं. आणि जे काही भिजत घालायचं होतं तर ते मग सर्व भिजत घालून मग राहिलेली भांडी वगैरे आवरून किचन वगैरे सर्व आवरून घेतलं. तर हे दिवसभर असं आपलं रुटीन चालूच असतं. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. ही माझी मम्मा इथं बसून चुलते. काय म्हणते घेवडा घेवडा चुलते. ही गवारी आणि त्याचं बाहेरचं साल आहे. नाही, ही गवारी ही घेवडा आहे ना. ही घेवडा सोडलेला ह्यात ठेवलाय मी. उलट कसं सांगतोय मग तो? आपल्या फ्रेंडला कळायचं नाही ना, चुकल ना. असू दे ना. हा? नाही.